रत्नाकर उर्फ बंड्या उभारे यांचा राष्ट्रवादी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश, तटकरेंना दे धक्का सुरूच। माणगाव नगरपंचायतीमधील राजकारणातले प्रत्येक दिवस एक नवीन घडामोड घेऊन येतं। 2-3 दिवस आधी नगरपंचायतीत सगळे पक्ष एकत्र येत आश्चर्याचा धक्का देतात काय, आणि आज राष्ट्रवादी शिवसेना पक्ष महायुतीत सोबत असून सत्तेत सोबत असून देखील हा पक्ष प्रवेश तटकरेंना दे धक्का समजला जातोय। शिवसेना पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। रत्नाकर उभारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश म्हणजे माणगाव नगरपंचायतीचा विचार केला तर शिवसेनेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय। नगरपंचायतमधील शिवसेनेचं संख्याबळ आता वाढणार आहे। माणगाव शहरातील आनंद यादव यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील दुसरे मोठे नाव कोणते मानलं जात होतं तर रत्नाकर उभारे यांचं नाव होतं, पण त्यांच्या या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच फटका बसलाय। पक्षाची ताकद माणगाव शहरातून कमी होते। आधी प्रभाकर उभारे यांचे चिरंजीव परेश उभारे यांचा शिवसेना उबाटा गटात प्रवेश आणि आज रत्नाकर उभारे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश, यातून तटकरेपासून उभारे कुटुंब लांब गेलेलं दिसतंय। याचा परिणाम फक्त माणगाव शहरापुरता मर्यादित नसून उभारे यांचं गाव दाखणे असल्यानं आता दाखणे ग्रामपंचायतीमधून राष्ट्रवादी पक्ष जवळपास हद्दपार झालाय। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके, शिवसेना नेते राजू साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।